माझे नाव जमीर शेख, संपर्क प्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष। आज राज्याचे महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना मोहोळमध्ये प्रहारचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांच्यावर तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी खोटी फिर्याद देऊन चुकीचा गुन्हा दाखल केला। या संदर्भात आज त्यांना निवेदन देण्यात आलं। खरोखरच 23 डिसेंबर 2022 रोजी तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी मोहोळ पोलीस स्टेशन येथे वैभव जावळे आणि अजित कुलकर्णी या दोघांच्या विरोधात त्या ठिकाणी फिर्याद दिली आणि त्या फिर्यादीमध्ये कलम 353, 384, 387, 504, 34 अशा प्रकारचे कलम पोलिसांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून त्या ठिकाणी लावलं। अजित कुलकर्णी त्या दिवशी सदरची घटना ज्या दिवशी मोहोळ तहसील कार्यालयात घडली त्या दिवशी वैभव जावळे हे मोहोळ तहसील कार्यालयामध्ये होते, परंतु अजित कुलकर्णी हे त्यांच्या शेतामध्ये म्हणजे तहसीलदार यांच्यापेक्षा 50 ते 80 किलोमीटर लांब असताना सुद्धा अजित कुलकर्णी यांच्यावर शासकीय कार्यालयात येऊन शासकीय कार्यालयात कामकाजामध्ये अडथळा निर्माण केला म्हणून 353 चा गुन्हा दाखल होतो। मी या माध्यमातून प्रश्न विचारतो, खरोखरच एखादा व्यक्ती त्या ठिकाणी जबाबदार असेल आणि त्या ठिकाणी शासकीय काम अडवलं असेल तर त्यावेळेस 353 चा गुन्हा दाखल होतो, पण जो व्यक्ती साधारण 80 किलोमीटर लांब आहे त्या व्यक्तीवर 353 चा खोटा गुन्हा कसा दाखल होऊ शकतो याचं उत्तर पोलिसांनी सुद्धा देणं गरजेचं आहे। आणि तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी सांगितलं आहे की 20 ऑक्टोबर 2022 रोजी अजित कुलकर्णी यांनी वैभव जावळे यांच्या फोनवर 20-50 लाखाची मागणी केली, परंतु तशा प्रकारचा कॉल अजित कुलकर्णी यांनी वैभव जावळेला केलाच नाही। मग अजित कुलकर्णी यांनी कर्मा येथे सभेमध्ये 5 महिन्यापूर्वी मोहोळचा तहसीलदार आणि पंढरपूरचा तहसीलदार हे सामान्य लोकांची अडवणूक करतात, हे प्रहारच्या हिट लिस्टवर आहेत आणि यांना प्रहारच्या माध्यमातून कायदेशीर दावा शिकवणार आणि यांना कायदेशीर ठोकणार अशा प्रकारची वल्गना केल्यानंतर ते राग मनात धरून तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी अजित कुलकर्णी यांचा सदर प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना त्यांच्यावर 353, 384, 387, 504, 34 प्रमाणे खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। याच्या संदर्भात सविस्तर चौकशी करून तहसीलदार याला निलंबित करण्यात यावं यासाठी आम्ही पालकमंत्र्यांना निवेदन दिले। येत्या 26 जानेवारी पर्यंत अजित कुलकर्णी यांचा नाव सदर मोहोळच्या त्या केस मधून बाहेर निघाला नाही तर मोहोळ तहसीलदारांनी केलेल्या अनेक बेकायदेशीर कामे आम्ही टप्प्याटप्प्याने उघड करू, परंतु 26 जानेवारीला आम्ही नदी पात्रामध्ये मोहोळच्या जाऊन हजारो कार्यकर्ते घेऊन त्या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेणे गरजेचे आहे।